नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती सर्व पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण TCS चे जीके चे प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर पुढीलपैकी कोणत्या प्रकारची पर्वतरांग आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा या प्रकारची पर्वतरांग आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, सिंगी नावाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? सिंगी, बघा, हे महाराष्ट्र राज्यामधलं एक महत्त्वपूर्ण शिखर आहे, तर ते कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील। सिंगी, बघा, हे शिखर विद्यार्थी मित्रांनो नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, चांदोली या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? चांदोली या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील, वसंत सागर जलाशय। विद्यार्थी मित्रांनो, चांदोली या धरणाच्या जलाशयाचं नाव आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा, खापरखेडा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील, खापरखेडा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, पंजाब केसरी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचं आहे? पंजाब केसरी हे टोपण नाव कोणाचं आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील। बघा, लाला लजपत राय यांचं बघा पंजाब केसरी हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, द व्हॉइस ऑफ इंडिया या नावाचं वर्तमानपत्र कोणाचं वर्तमानपत्र आहे? व्हॉइस ऑफ इंडिया या नावाचं वर्तमानपत्र कोणाचं आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, दादाभाई नौरोजी, बघा, यांचं व्हॉइस ऑफ इंडिया यांचं या ठिकाणी हे वर्तमानपत्र आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, हमास ही संघटना कोणत्या देशामधली संघटना आहे? हमास ही संघटना कोणत्या देशामधली संघटना आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, इस्रायल या देशामध्ये बघा हमास या ठिकाणी ही संघटना आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, रामकृष्ण मिशन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? रामकृष्ण मिशन, बघा, या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? बघा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न रिपीट होतो विद्यार्थी मित्रांनो। रामकृष्ण मिशन, बघा, यांची स्थापना स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन यांची स्थापना बघा त्यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, वातावरणामध्ये विचारले ऑक्सिजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? वातावरणामध्ये विचारले ऑक्सिजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, वातावरणामध्ये बघा 21% या ठिकाणी ऑक्सिजन या वायूचं प्रमाण असते। प्रश्न क्रमांक 10 बघा, सूर्यमालेमध्ये विचारले लालसर तांबूस रंगाचा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? सूर्यमालेमध्ये विचारले लालसर तांबूस रंगाचा ग्रह म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मंगळ ग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे DMER भरती बघा आपल्याकडे 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्याकडे बघा DMER ने बघा जो सिलेबस दिला होता, त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे सर्व या ठिकाणी पदाचे महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्नसंच या ठिकाणी अवेलेबल आहेत। बघा, फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लॅबोरेटरी टेक्निशियन असेल, लॅबोरेटरी बघा विद्यार्थी ECG ग्रंथपाल, बघा या ठिकाणी तुमची कोणतीही पोस्ट असू द्या विद्यार्थी म्हणून आपल्याकडे बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे आणि बघा संबंधित विषयांचे या ठिकाणी टेक्निकल सिलेबसनुसार सर्व या ठिकाणी पदाचे महत्त्वपूर्ण प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे, यामध्ये पूर्णपणे या ठिकाणी सिलेबस कव्हर केलेला आहे। ज्यांना कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील। याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, साल्लेर हे शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे?
बघा झाला होता प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे साल्हेर हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रत्नागिरी हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील. रत्नागिरी हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 7 बेटांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? 7 बेटांचं शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर विद्यार्थी मित्र बघा, मुंबई या शहराला 7 बेटांचं शहर म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठे नदीखोरे कोणतं आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा, गोदावरी हे महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाचं आहे, तर दुसऱ्या क्रमांकाचं कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भीमा नदीचे खोरे महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या ठिकाणी सर्वात मोठे नदी खोरे आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राजाजी ही योजना कोणत्या वर्षीची योजना आहे? राजाजी ही योजना कोणत्या वर्षीची योजना आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, सन 1944. बघा या वर्षीच्या ठिकाणी राजाजी ही योजना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पंडित जवाहरलाल नेहरू बघा यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सार्क संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? सार्क संघटनेची स्थापना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, सन 1985 या वर्षी सार्क या संघटनेची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाधिवक्ता यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर याचं योग्य उत्तर बघा, राज्यांचे राज्यपाल बघा हे राज्यांचे राज्यपाल हे महाधिवक्ता यांची नेमणूक हे करत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा भारताचा राष्ट्रीय मानवी हक्क आयोग यांची स्थापना सन 1993 या वर्षी झाली होती. बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जीएसटी गुड अँड सर्व्हिस टॅक्स बघा यांची अंमलबजावणी करणारे देशामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आसाम हे राज्य देशामध्ये जीएसटीची अंमलबजावणी करणारं देशामधलं पहिलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय जनता पक्ष म्हणजेच बीजेपीची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? बघा सन 1980 या वर्षी बघा बीजेपीची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस यांची स्थापना सन 1920 मध्ये कोणी केली होती? बघा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस बघा यांची स्थापना विद्यार्थी मित्रांनो लाला लजपत राय बघा यांनी स्थापना सन 1920 मध्ये केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, केंद्राचं विचारले धन विधेयक सर्वात प्रथम कोणत्या सभागृहामध्ये मांडावे लागते? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, केंद्राचं बघा सर्वात प्रथम धन विधेयक हे लोकसभेमध्ये मांडावे लागते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 9 बघा, वस्तू व सेवा कर दिन कोणत्या तारखेला असतो? बघा 1 जुलै बघा या दिवशी जीएसटी डे असतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताने आपला पहिला अणुस्फोट कोणत्या ठिकाणी केला होता? बघा पोखरण राजस्थान बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सन 1974 या वर्षी भारताने आपला पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी केला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले विधान परिषदेवर पदवीधर मतदारसंघातून एकूण किती सभासद हे निवडले जातात? पदवीधर मतदारसंघामधून बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 12 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. भारतीय अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा हे होते. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो? तर विद्यार्थी बघा, मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रपती होण्यासाठी विचारले कमीत कमी खालीलपैकी किती या ठिकाणी वय हे आवश्यक आहे? राष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी किती वर्ष हे पूर्ण आवश्यक पाहिजेत? बघा राष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी 35 या ठिकाणी वय हे पूर्ण आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कॅनडा या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ओटावा कॅनडा बघा या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इटली या देशाचं चलन खालीलपैकी कोणतं आहे? इटली या देशाचं चलन कोणतं आहे?
बघा या ठिकाणी लिरा विद्यार्थी मित्रांनो इटली या देशाचं चलन आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रमोद सावंत हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? प्रमोद सावंत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील प्रमोद सावंत बघा हे गोवा या राज्याचे या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक शौचालय दिवस कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, जागतिक शौचालय दिवस कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? तर 19 नोव्हेंबर बघा विद्यार्थी मित्रांनो या दिवशी जागतिक शौचालय दिवस पाळण्यात येतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा मणिकरण बघा जे की हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे, या ठिकाणी भूऔष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? स्पीड पोस्ट बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर शोभा डे स्पीड पोस्ट या पुस्तकाच्या लेखिका आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यांचा आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? राज्यांचा विचारले आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो? तर राज्यपाल बघा यांच्या नियंत्रणाखाली राज्यांचा आकस्मिक निधी असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, स्पायरोगायरा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं शैवाल आहे? स्पायरोगायरा हे कोणत्या प्रकारचं शैवाल आहे? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील स्पायरोगायरा बघा हे हरित शैवाल। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हिऱ्याचा अपवर्तनांक खालीलपैकी किती असतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न। हिऱ्याचा अपवर्तनांक किती असतो? तर 2.42 एवढा हिऱ्याचा या ठिकाणी अपवर्तनांक असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणतं वर्तमानपत्र हे सत्यशोधक समाजाचे या ठिकाणी मुखपत्र होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतं वर्तमानपत्र हे सत्यशोधक समाजाचे या ठिकाणी मुखपत्र आहे? बघा याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो बघा योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील बघा, दीनबंधू या नावाचं वर्तमानपत्र हे सत्यशोधक बघा या समाजाचे या ठिकाणी मुखपत्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला होता? तर बुद्धी प्रामाण्यवाद या विचारांचा बघा पुरस्कार गोपाळ गणेश आगरकरांनी केला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, वाचन प्रेरणा दिवस कोणत्या एका दिवशी असतो? वाचन प्रेरणा दिवस 15 ऑक्टोबर विद्यार्थी मित्रांनो या दिवशी वाचन प्रेरणा दिवस असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआयचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? बीसीसीआयचे अध्यक्ष कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे या ठिकाणी अध्यक्ष आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माइंड मास्टर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? माइंड मास्टर या नावाचं पुस्तक कोणाचं पुस्तक आहे? तर विश्वनाथ आनंद यांचे या ठिकाणी हे पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जीएसटी विधेयकाला मंजुरी देणारे महाराष्ट्र हे देशामध्ये खालीलपैकी कितव्या क्रमांकाचं राज्य आहे? बघा जीएसटी विधेयकाला बघा मंजुरी देणारे बघा महाराष्ट्र बघा हे देशामध्ये या ठिकाणी 9व्या क्रमांकाचं राज्य आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणती आहे? भारताची पहिली अणुभट्टी कोणती आहे? तर अप्सरा विद्यार्थी मित्रांनो भारताची या ठिकाणी पहिली अणुभट्टी आहे। प्रश्न क्रमांक 34 बघा, भारतीय बघा आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? तर ॲडम स्मिथ विद्यार्थी मित्रांनो या अर्थशास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग बघा ही संकल्पना कोणत्या वर्षी मांडण्यात आली होती? तर सन 1970 या वर्षी हवामानाबद्दल ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना मांडण्यात आली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रोहतांग ही खिंड कोणत्या राज्यामधली खिंड आहे? तर याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील हिमाचल प्रदेश बघा या राज्यामध्ये रोहतांग ही खिंड आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? जागतिक आरोग्य संघटना तर विद्यार्थी मित्रांनो बघा जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं या ठिकाणी मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो कोणतं राहील? महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4 सन 1994 आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात उंचावरचं मतदान केंद्र कोणत्या राज्यामध्ये होते? लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात उंचावरचं मतदान केंद्र बघा हिमाचल प्रदेश राज्यामध्ये होते। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील।
विषय क्रमांक पुढचा, भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर खालीलपैकी कोण आहेत? तर डॉक्टर आनंदीबाई जोशी या भारतामधल्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, उमरेड. बघा हा महाराष्ट्र राज्यामधला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? उमरेड. बघा विद्यार्थी मित्रांनो, उमरेड हा नागपूर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, प्राणहिता ही नदी कोणत्या नदीची या ठिकाणी उपनदी आहे? प्राणहिता नदी विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीची या ठिकाणी उपनदी आहे? तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील. बघा प्राणहिता ही नदी गोदावरी या नदीची या ठिकाणी उपनदी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा याचं योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो कोणतं आहे? सन 1958 बघा या ठिकाणी मुंबई ग्रामपंचायत अधिनियमन कायदा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणतं आहे? राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह कोणतं आहे? तर विधान परिषद विद्यार्थी मित्रांनो हे राज्य विधिमंडळाचं या ठिकाणी वरिष्ठ सभागृह आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सामुदायिक विकास. बघा हा कार्यक्रम कोणत्या वर्षीचा कार्यक्रम आहे? सामुदायिक विकास हा कार्यक्रम तर सन 1952 विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या वर्षीचा या ठिकाणी हा कार्यक्रम आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, जिल्हा परिषद खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतात? तर राज्य सरकार विद्यार्थी मित्रांनो बघा जिल्हा परिषद हे बरखास्त करू शकतात. विषय क्रमांक पुढचा बघा, गोदावरी ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? गोदावरी बघा ही नदी कोणत्या समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे? तर बघा विद्यार्थी बंगालचा उपसागर बघा यांना जाऊन मिळणारी गोदावरी या ठिकाणी नदी आहे. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, मुदखेडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? मुदखेडचे डोंगर. बघा मुदखेडचे डोंगर विद्यार्थी बघा नांदेड या जिल्ह्यामधले या ठिकाणी डोंगर आहेत. विषय क्रमांक पुढचा बघा, एलपीजी गॅसमध्ये बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे घटक असतात? एलपीजी ब्युटेन बघा ब्युटेन आणि बघा प्रोपेन. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर राहील. हायड्रोजन या वायूचा शोध खालीलपैकी कोणी लावला? हायड्रोजन तर हेनरी कॅव्हेंडिश बघा या शास्त्रज्ञाने हायड्रोजन या वायूचा शोध त्यांनी लावलेला आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, विद्युत बल्बमध्ये विचारले कोणत्या प्रकारची धातू? बघा विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूची तार वापरतात? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, DMER भरती बघा आपल्याकडे सर्व पदासाठी लागणारे 8000 प्रश्नाचा एक महत्त्वपूर्ण PDF आहे. सोबत एका वर्षांच्या लेटेस्ट घडामोडीच्या PDF आहेत. आणि विशेष म्हणजे बघा संबंधित टेक्निकल विषयांच्या ठिकाणी प्रश्न आहेत. सिलेबसनुसार तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या, सर्वांच्या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वपूर्ण PDF हे अवेलेबल आहेत. 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.